आदरणीय विक्रमजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। यांचं या ठिकाणी वसंत पाटील सुगावे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार होईल। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या घुंगराळा गावचे उपसरपंच आमचे मित्र वसंत पाटील सुगावे यांनी शेतकऱ्यासाठी शेतकरी चर्चासत्र आयोजित केलं व तसेच या ठिकाणी या चर्चासत्राला मला देखील बोलीला माझा सन्मान केला, सत्कार केला। त्याबद्दल सर्वप्रथम वसंत पाटील सुगावे यांना मी धन्यवाद देतो। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे अजितदादा पवार, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून पंजाब डककडून तुमच्या या नांदेड जिल्ह्याला 23 जुलै 24, 25, 26 पावसारूपी शुभेच्छा देतो। आणि खरंच माननीय अजितदादा पवार यांच्या तुम्हाला एक अनुभव सांगतो, ते जास्त पाण्यावर जास्त काम करतात। ज्यावेळेस 2006च्या नंतर आमच्या पाथरी तालुक्याचे दुराणी साहेब होते, माजी आमदार दुराणी साहेब होते, तर त्यावेळेस हे जे गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीवर 12 बॅरेज म्हणजे बंधारे झाले। ते बंधारे झाल्यामुळे आज देखील संपूर्ण आमचा पाथरी ते म्हणजे संपूर्ण नांदेडपर्यंत पूर्णापर्यंत सगळा सुजलम सुफलम झालं। कशामुळं की त्यांच्या चांगल्या पाण्याच्या दृष्टिकोनातून पाणी अडवा म्हणून खूप शेतकरी सुकावले, तर ते पाण्याविषयी खूप हे करतात, म्हणून मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो। आणि तसेच त्यांचे कार्यकर्ते व वसंत पाटील सुगावे त्यांचेच कार्यकर्ते आहेत, ते देखील या ठिकाणी आल्याच्यानंतर चर्चा केल्याच्यानंतर गावात बघितल्याच्यानंतर खूप चांगलं काम आहे। आता भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो अंधार होत चालला आहे, अंधार होत चालला आहे। आणि तुमच्या या घुंगराळा तालुक्याला जिल्हा परिषदला एक नेता पाहिजे, मग तो नेता कसा पाहिजे तर पाटला सांगा पाहिजे। म्हणून परत एक धन्यवाद देतो आणि विषयाकडे बोलतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान आमदार साहेब विक्रमजी काळे साहेब, तसेच स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, सगळ्यात महत्त्वाचे माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध आणि माझी जी हवामानाची न्यूज तुमच्या नांदेड जिल्ह्याला पोहोचणारे माझे सगळ्यात महत्त्वाचे पत्रकार बंधू, वार्ताहर बंधू, सोशल मीडिया वार्ताहर, पत्रकार, इथं असलेले सगळ्यात महत्त्वाचे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, पंचक्रोशीतून आलेले सर्वांना नमस्कार करून विषयाकडे बोलतो। आणि सुरुवातीला अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का, तर अंदाज सांगतो की आज आहे 23 जुलै। आज हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर तुमच्या नांदेड जिल्ह्याला मात्र खूप पाऊस पडणार आहे, म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर 23, 24, 25 तुमच्या शेतामधून पाणी असं वाहल असा पाऊस पडणार आहे, म्हणून ही एक प्रथम आनंदाची बातमी। त्याच्यानंतर तुमच्या नांदेड जिल्ह्याची पासिंग 26 आहे, 26-27ला तर खूपच पाऊस पडणार आहे, म्हणून परत एकदा आनंदाची बातमी। म्हणजे सांगायचं झालं तर 28 जुलैपर्यंत तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून काही चिंता करायची गरज नाही, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। तर हे झाला फक्त 2-4 दिवसाचा अंदाज। आता हे तुम्ही बघा, मागे एक तुमच्या नांदेडकडलं आमच्या परभणीकडे एक लग्न आलं होतं पूर्णाकडं, त्यांनी मला त्या लग्नामध्ये शुभेच्छा देताना एक प्रश्न विचारला, म्हणले जायकवाडी धरण भरण का? मी म्हणलं जायकवाडी धरण तुमच्या नांदेडचा, ते म्हणले जायकवाडी धरण जर भरलं तर त्याचा म्हणजे लाभ क्षेत्र नांदेड जिल्हा देखील आहे, तर त्यांना म्हटलं हे जायकवाडी धरण यंदा लवकर भरणार आहे, तर लवकर देखील भरलं, पण त्याचं पाणी सुटणार आहे। काही भागामध्ये तुम्हाला सांगतो आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे, म्हणून पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे, म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून तुम्हाला एक सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की हे करत असताना हे 8 दिवसाचा अंदाज झाला, आता हे 2025 आहे,
यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी. आणि तुम्हाला सांगतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस देखील जास्त राहणार आहे. आणि 2 नोव्हेंबरला या ठिकाणचे सगळे शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील, म्हणजे थंडी 2 नोव्हेंबरला येणार आहे. म्हणून हे 4 महिन्याचा 3 महिन्याचा अंदाज आत्ताच लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 2026ला पाऊस कमी पडणार आहे, 27-28ला मात्र खूप पडणार आहे, 2029ला परत कमी पडणार आहे, 30-31ला परत जास्त पडणार आहे, 2032ला पुन्हा कमी पडणार आहे, 33-34ला खूप पडणार आहे, 2035ला परत कमी पडणार आहे, 36-37ला जास्त पडणार आहे, 38ला कमी पडणार आहे, 39-40ला जास्त पडणार आहे, 2041ला परत कमी पडणार आहे. 50 पर्यंत सांगतो पण तुमच्या लक्षातच नाही राहणार. जसे वेळ येईल तसं तुम्हाला सांगत आहे. म्हणजे 2 वर्ष जास्त पाऊस पडेल, 1 वर्ष थोडा कमी राहील. पण ज्या वर्षी कमी राहील त्या वर्षी पिकं चांगली येतील, म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी. जितका जास्त पाऊस झाला तितके पिकं खराब होतात, म्हणून जितका कमी तितका पाऊस परवडतो, म्हणून हे तुम्हाला एक माहिती असावं म्हणून सांगतो. तर हे झाला 8-10 दिवसाचा अंदाज. आता यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. तर तुम्हाला सांगतो दरवर्षी पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. आता यापुढं काय करा, या 5 वर्षामध्ये असं झालंय निसर्ग या ग्लोबल वॉर्मिंगमुळं 20 दिवस 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो? 7 जूनला येतो. लहान मुलाला जर विचारलं तर तो म्हणतो 7 जूनला येतो. पण यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, यापुढे काय करा, त्या 7 मध्ये 22 मिसळा. दरवर्षी पेरणी कधी होणार, म्हणजे पुढच्या वर्षीचा तुम्हाला आत्ताच अंदाज सांगतो की त्या 7 मध्ये 22 मिसळल्याच्या नंतर 27-28 जूनला या नांदेड जिल्ह्यातले शेतकरी पुढच्या वर्षी पेरणी करायलेले दिसतील, म्हणून हे आत्ताच अंदाज लक्षात घ्या. म्हणजे दरवर्षी हे दरवर्षीचाच नाही तर काय करा, वर्षानुवर्ष जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे हे म्हणून कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर काय करा, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला, पेरणी झाली आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी उरले, कोणाची राहिली, मग परत जुलैमध्ये पाऊस कधी पडणार हे परत कोणाला विचारू नका. मग काय करा, तुम्ही कॅलेंडरमध्ये काय करा, जुलै महिन्यामध्ये 10 जुलै ते 15 जुलै ही तारीख काय करा अशी गोल करून ठेवा. 10, 11, 12, 13, 14, 15 महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 10 जुलै ते 15 मध्ये पाऊस पडतो, प्रत्येक गावाला पडतो आणि राहिलेल्या सायलेल्याची सगळ्याची पेरणी करून टाकतो. म्हणून हे 5 दिवस वर्षानुवर्षाचे काय करा कॅलेंडरमध्ये गोलच करून ठेवा, कोणालाच विचारू नका. या 5 दिवसाचा तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते, कधी 7 जुलैला येते, कधी 8 जुलैला येते, कधी 9ला येते, कधी 10ला येते. मग आपले पूर्वज काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलै दरवर्षी पाऊस येतो, म्हणून हे लक्षात घ्या. आणि आता योगायोगानं सप्टेंबर महिन्याची एक काय करा, पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. 16 सप्टेंबर ते 21, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस येतो, म्हणून ते 5 दिवस लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय करा, आणखी डिसेंबरची एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरमध्ये विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडणार, म्हणून ते 7 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या, कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार, म्हणून ते 20 दिवस लक्षात घ्या. मग ही गारपीट कधी नांदेड जिल्ह्यात होईल, तर कधी परभणीकडे होईल, कधी साताराकडे होईल, कधी सांगलीकडे होईल. गारपीट काय करते, दरवर्षी भाग बदलत राहते. पण काय करा, नेमकं तुमचा हरभरा काढायला आलेला असतं, ज्वारी काढायला असते, मग गारपिटीचा टाईम कधी लगेच कॅलेंडरमध्ये लिहूनच ठेवा. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च महाराष्ट्रात गारपीट होणार, हे लक्षात घ्या. हे झालं 1 वर्षाबद्दल. आता यापुढे तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे, कधीच कोणाला विचारू नका. एक सोपं गणित सांगतो, या वर्षी कधी पडणार आहे कोणालाच विचारायचं नाही. सोपं एक गणित लक्षात घ्या, आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांना पाऊस पडणार हे वहीमध्ये लिहून ठेवायचा. तुम्ही बघा, तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन 100 दिवसाला निघते, 101 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही कांदा
करतात तुम्ही कांदा केला काढला वरी ढिगलं मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार तुमचा कांदा भिजणार. तुम्ही उडीद करतात उडीद कंप्लीट 80 दिवसाला निघतो 82व्या दिवशी पाऊस येणार आणि तुमचा उडीद भिजणार. वाटल्यात तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा तुम्ही मूग पेरतात मूग कंप्लीट 60 दिवसाला काढायला येतो आणि 61 दिवसाला आपल्याला हार्वेस्टर बोलावं लागतं नसतं बायाला काढायला बोलावं लागतं. बघा 62 पेरल्यापासून 62व्या दिवशी पाऊस येतो का नाही. म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसाला पाऊस येणार हे कायमचं लक्षात घ्या. आणखीन एक सांगतो तुम्ही हळद करतात कधी काढता उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही. तुम्ही हळद काढतात काढल्याच्या नंतर शिजल्याच्या नंतर शेतात वाळू घालतात आणि निवांत रात्रीच्या घरी येतात. पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 तेलंगणाकडून एक विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. यापुढे इथं बसलेल्याला सगळ्याला म्हणतो या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये माझा शेतकऱ्याच्या कष्टाचं माझं नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. हे करत असताना तुम्हाला सांगतो यापुढे पाऊस कधी येणार मला देखील विचारत नाही. तुम्ही बघा काल परवा तुम्ही बघा आता हे 15 दिवस पाऊस नव्हता 20 दिवस तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता. तुम्हाला कोणी सांगत नव्हतं पण तुम्हाला म्हणलो कोण सांगतं हे निसर्ग सांगतं. तुम्ही बघा भविष्यामध्ये रेडिओ आले होते बघा रेडिओ 10-15 वर्ष टेक्निकल चाललं बंद पडलं. त्याच्यानंतर तरंग फोन आला होता तरंग फोन आला होता ते देखील 10-15 वर्ष चालला बंद पडला. त्याच्यानंतर वायरलेस आलं ते बी टेक्निकल बंद पडलं. त्याच्यानंतर आता हे इंटरनेटचे युग आलंय आणखी 10-12 वर्ष चाललं आणि हे बंद पडल्याच्या नंतर आपल्या शेतकऱ्याला पाऊस कोण सांगत. हे सगळं जरी बंद पडलं ना हे निसर्गातले एक झाड तुम्हाला पाऊस सांगतो. आणि योगायोगाने या नर्सरी या ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणून या नर्सरीतले झाडं देखील तुम्हाला पाऊस सांगतात हे तुम्हाला पटवून देतो. तुम्ही बघा 3 दिवसापूर्वी बघा तुम्ही हे काल परवा जे पाऊस येणार होता मी एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं रीलमध्ये टाकलं होतं की काय करायचं ही पूर्व दिशा आहे पूर्व दिशा ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना तांबडं आवाज झालं कोणालाच विचारायचं नाही 3 दिवसात पाऊस येणार असं वहीमध्ये लिहून ठेवायचं. झालं होतं का नव्हतं मग पाऊस पडला का नाही मग यापुढं म्हणतो कोणालाच विचारायची गरज नाही हे कारण लक्षात घ्या. काल देखील झालं ना बघा आता ह्या 3 दिवसात पाऊस पडतो का नाही. आणि तुम्हाला सांगतो या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं दिसत आणि या बऱ्याच ठिकाणी मी उतरलो होतो तर तुमच्या इकडं पाऊस कमी आहे. पण आता हे जे उद्याचा पाऊस पडणार आहे ह्या 4 दिवसाचा तुमच्या शेतांना पाणी साचणार आहे वगळीनं पाणी साचणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. त्याच्यानंतर परत सांगतो असं उभं वारं सुटतं बघा. आता हे जे वारं सुटलं होतं ना तुम्हाला वारं कधी बंद होणार कोणी सांगत नव्हतं. मी म्हटलं होतं 17 तारखेला वारं बंद होणार आहे 17ला बंद झालं. पण हे वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला पावसाचा अंदाज कोणी देत नाही. यापुढे एक लक्षात घ्या हे जे झाडं आहेत या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. या चिमण्या काय करतात या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेली बघितली 4 दिवसाला पाऊस येतो म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात येतं. परत सांगता पाऊस येईल कसा ओळखायचा. आपल्या घरी लाईट असतात आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले पाकोळे आले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात येतं. तुम्ही बघा काल देखील किडे आलते परवा देखील आलते म्हणजे बघा पाऊस येतो का नाही. ह्या तज्ज्ञाला कोणाला विचारायची गरज नाही काहीच गरज नाही. त्याच्यानंतर परत सांगतो योगा ठिकाणी या ठिकाणी महाराज मंडळी आहे आणि तुमच्या गावाच्या मंदिरामध्ये मी गेलो होतो. त्या तुमच्या गावाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर दर्शन घ्यायच्या नंतर हे तुमच्या गावातलं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये दीपावलीच्या अगोदर म्हणजे आत्ता काकड्याचं भजन चालू असतं बघा. आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी पहाटे 4 वाजल्यापासून असा लाऊडस्पीकर लावून तिथं अभंग म्हणतात आणि त्या अभंगाच्या लाऊडस्पीकरचा आवाज बाजूच्या गावचा ना आता पावसाळ्यात गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तुम्हाला सांगतो तुमच्याकडं रामफळाचं झाड कोणाकडे हातोरी करा रामफळाचं झाड तुम्हाला 1 वर्षाचा पाऊस सांगतो बघा. कसं सांगतो तुम्ही बघा यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळच नाही लागले गेल्या वर्षी नव्हते लागले
आज 2 वर्षी मात्र खूप लागले होते. रामफळाच्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये खूप रामफळं लागले, ते रामफळाचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. तुम्ही बघा यावर्षी रामफळं लागले नाही. मग तुम्हाला कोणी अंदाज दिला पावसाचा उन्हाळ्यामध्ये? त्या रामफळाच्या झाडानं. परत सांगतो लिंबाचं झाडच दिसतं इथं. लिंबाच्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये खूप लिंबुळ्या लागल्या, ते लिंबाचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. तुम्ही वाटल्यास आणखीन ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. यावर्षी उन्हाळ्यात लिंबुळ्या लागल्या होत्या आणि आता परत डबल लागल्या. म्हणजे 2दा लिंबुळ्या लागल्यात. मध्ये उन्हाळ्यात बी मुसळधार पाऊस पडला आणि आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडणार. त्याचा संकेत कोणी घेतलेला? त्या लिंबाच्या झाडानं. परत सांगतो एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगते का? पण सांगतं. त्या झाडाचं नाव आहे बिब्याचं झाड. तुमच्या डोंगरामध्ये असतं. बिब्याच्या झाडाला जर जास्त फुलं लागले, ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं. त्याच्यानंतर परत सांगतो 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खळ दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांनो दुष्काळाचं संकट आहे असं तुम्हाला 11 जूनला निसर्ग सांगतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं? एक असं झाड आहे ते तुम्हाला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. झाड कुठे 1 वर्षाचा पाऊस सांगतं का? पण सांगतं ते तुमच्या शेतामध्ये. आणि त्या झाडाचं नाव आहे गावरान आंबा. तुम्ही बघा 1970ला 80ला आपले आजोबा पंजोबा होते त्यावेळेस कोणी तज्ज्ञ होतं का? कोणी तज्ज्ञ नव्हतं. मग त्यांना अंदाज कोण देत होतं? तर त्यांना एक झाड अंदाज देत होतं आणि त्या झाडाचं नाव आहे गावरान आंबा. गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा घरी आणून रस तुम्ही खूप खाल्ला, घरी लोणचं तयार केलं त्या कैऱ्याचं, की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018, 17, 18 पर्यंत या नांदेडच्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 18 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. पण 19च्या नंतर तुम्ही आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले. आंबे नाही लागले म्हणून मग रस नाही खायला भेटला, म्हणून पाऊस जास्त पडला. मग कशावरून ओळखायचा पाऊस? ओळखायचा आंबा टिकला पिकला की समजायचं दुष्काळ पडणार, की असा अंदाज तुम्हाला आंबा देतो. आणखीन एक सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. एक सोपं गणित आहे. डॉक्टर आहेत का कोणी? डॉक्टर ज्या माणसाला दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. आपले घरचे काय करतात? त्या दम्याच्या पेशंटला लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरनं दम्याच्या पेशंटला तपासलं, गोळ्या द्या आणि घरी जा म्हणले की आपण म्हणायचं पेंडवलचा पाऊस पडणार. डॉक्टरनं त्यांना तपासलं आणि तिथं सलाईन लावलं आणि तिथं थांबवलं की समजायचं तुमच्या वड्याला गुडघ्या इतकं पाणी येणार. आणि डॉक्टरनं त्यांना तिथंच ॲडमिट केलं आणि 8 दिवस सोडलं नाही की तुमच्या पुलावून पाणी जाणं. सगळ्यात सोपं आहे कारण लक्षाचं. म्हणजे आपला शेजारी दम्याच्या पेशंटला जर ॲडमिट केलं की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या दम्याच्या पेशंटनं करतं. म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण सांगतो. आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जास्त असल्यामुळे दम्याच्या पेशंटला तिथं ॲडमिटच करावं लागतं. म्हणून हे तुम्हाला एक माहिती समजायचं. त्याच्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात काम करत असताना सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला, सरड्या म्हणतो शेतकऱ्यांनो 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात घोरपडीनं बिळाच्या बाहेर तोंड काढले, घोरपडी म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज त्या घोरपडीत येतात. त्याच्यानंतर परत सांगतो की पाऊस येईल कसा ओळखायचा. तुम्ही शेतकरी शेतामध्ये बैल चारत असताना, धुऱ्यानं बैल चारत असताना तुमचे बैल काय करतात? अचानक शेपूट वरी करून उधळतात. बैल उधळले की तुम्ही म्हणायचं 8 दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज त्या बैलावर उपयोग होतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. कावळा काय करतो? आपलं घरटं पिंपळाच्या झाडावर शेंड्याला करतो. कावळ्यानं जर शेंड्याला घरटं केलं त्यावर्षी पाऊस कमी पडतो. 3 फुटानं घरटं खाली केलं त्यावर्षी खूप पाऊस पडतो असा अंदाज ते कावळा देतो. त्याच्यानंतर चातक पक्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही बघा एरवी कधी ओरडलेला दिसत नाही, पण जूनच्या आधी 25 मेच्या नंतर चातक पक्षी काय करतो? तारीव बसून शेतकऱ्यांना पेरते व्हा म्हणतो. म्हणजे पेरणीची तयारी करा असा तो पक्षी आपल्याला संदेश देतो. म्हणजे म्हणतो की पेरते व्हा, आता पाऊस जवळ यायलाय असा अंदाज तो देतो. म्हणून हा अंदाज तुम्हाला पक्षावर उपयोग होतो. त्याच्यानंतर सगळ्यात सोपं यापुढं आणखीन एक लक्षात घ्यायचं. एक शेतामध्ये आणखीन एक असं झाड आहे ते तुम्हाला पाऊस लवकर येणार आहे का उशीर येणार सांगतं. त्या झाडाचं नाव सांगतो. योगागण समोरच जांभळीचं झाड.
तुमच्या शेतातली जांभळ उन्हाळ्यामध्ये लवकर पिकली आणि तुम्ही जांभळं खायला सुरुवात केली, ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देतं. म्हणजे हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला सांगतो आज रात्री जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती आहे त्या विजापासून जरा काळजीच घ्या. वीज म्हणजे ही वीजच नाही, आकाशातली वीज. आता तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गावून आला तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात, इतक्या विजा कडकडतात, तुमच्या गावात विजा पडत नाही आणि गावाच्या बाहेर 2 किलोमीटर नाही विजा पडतात. मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचितं? तुमच्या गावातल्या विजा वाचणारं कोण आहे माहिती आहे का? तुमच्या गावातल्या विजा वाचणारं ते मंदिराचं कळस आहे. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा, जर भविष्यात जर वीज पडली ना तुमच्या गावातल्या ह्या मंदिराच्या कळसावर पडत आणि हे कळस तुटून जाईल, पण तुमच्या गावातल्या बाजूच्या घरावर पडणार नाही. मग ते कळस कशामुळे तुमची वीज वाचितं त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. ते जे कळस आहे ना ते कासं धातूचं आहे. कासं धातू काय करतं? वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. तुम्ही बघा, पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाच्या प्लेट होते, काशाचे तांबे होते. आपले पूर्वज काय करायचे? ती वाटी घ्यायची, अवकाळी पाऊस सुरू झाला अंगणात नेऊन टाकायचे, वीज जरी पडली तरी त्या वाटीवर पडायची, संपून जायचे. आणि ज्यांच्याकडं ती कासा धातू नसायचं ते काय करायचे? लोखंडी पार घ्यायचे, अंगणात नेऊन टाकायचे, वीज जरी पडली तर त्या पारीवर पडायचे आणि रात्रात संपून जायची, लक्षात देखील येत नव्हतं. म्हणून म्हणतो भविष्यात ज्या गावामध्ये वीज पडेल ना, तुम्ही वाटल्यास पेपरला बातम्या येतील, न्यूज पेपरला येतील, या गावात मंदिरावर वीज पडली ना त्या ठिकाणी वीज या मंदिराच्या कळसावर वीज पडली, अशा घटना भविष्यात घडणार आहे. म्हणून हे तुम्हाला एक माहिती सांगतो. हे झालं विजेबद्दल. आता सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत समतोल 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं चांगलं कशामुळे तुम्हाला सांगतो. आता उन्हाळ्यामध्ये 12 मे ते 12 जूनच्या दरम्यान ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडासह उसाला पाऊस पडला ना त्यांच्या उसाला उतारे ना. कशामुळं? त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं, म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळं? या विजा शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावरावर पडतात, म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. म्हणून हे कारण लक्षात येतं. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात? माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना शेतामध्ये आपला मजूर, आपला कामगार त्यांना झाडाखाली थांबत जाऊ देऊ नका. कारण की झाडावर जवळपास 16% विजा पडतात. मग झाडा वीज कशामुळे पडते? कारण की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते, म्हणून वीज काय करते? आर्थिंगला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना गावातल्या पाण्या टाकीखाली उभं राहू नका. पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते. मग पाण्याच्या टाकीवर कशामुळे पडते? तिथं पाणी असताना वीज काय करते? पाण्याला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना गावातल्या पाण्याच्या टाकीखाली उभं राहायचं नाही. विजा कडकडत असताना गावातल्या मोबाईल टॉवरला हात लावून उभं राहू नका. आपले शेतकरी काय करतात? त्या मोबाईल टॉवरला वायरलेसला आपली जनावरं बांधतात. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना पाण्याच्या टाकीखाली आपलं वायरलेसच्या खाली उभं राहायचं नाही, वायरलेसला हात देखील लावायचा नाही. वायरलेसवर वीज पडते, पण तिथे विद्युत कंडक्टर लावल्यामुळे ती जमिनीमध्ये जाते, म्हणून त्यांनी ते संरक्षण केलेलं आहे. विजा कडकडत असताना त्याच्यानंतर उंच नारळाचं झाड असेल त्या झाडाच्या बाजूला उभं राहू नका. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते, म्हणून हे लक्षात घ्यायचं. विजा कडकडत असताना एखाद्याच्या शेतामध्ये शेततळ असेल तर त्या तळ्याच्या बाजूला उभं राहू नका, तळ्यामध्ये पोहू नका. कारण की पाऊस चालू असताना शेततळ्यामध्ये देखील वीज पडते, म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं. विजा कडकडत असताना आता काय झालं? सगळीकडं सौरच्या प्लेट आल्या, सौर ऊर्जा पंप आले. आपले शेतकरी काय करायले? पाऊस सुरू झाल्याच्या नंतर निवारा नसल्यामुळं त्या प्लेटच्या खाली जाऊन बसले. माझी विनंती आहे, बसत जाऊ नका. तुम्हाला एक सांगू इच्छितो, विजा कडकडत असताना त्या सौर ऊर्जाच्या बाजूला तिथं काय केलेलं आहे? एक विद्युतचा कंडक्टर लावलेलं आहे. तुमच्या 5 एकरमध्ये जर वीज पडली ना ते ओढून घेतं आणि जमिनीमध्ये पोहोचत आहे. पण तिथं तुमचा आवाज झाल्याच्या नंतर तुम्ही खाली बसल्याच्या नंतर तुमच्या
काना फाटतेला तुम्ही दगावता. आणि परत एक सांगतो की या ठिकाणी शेतकरी जमलेत म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, हे सांगणं सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंटचं काम आहे, पण हे गव्हर्नमेंट सांगत नाही. म्हणून तुम्हाला एक माझ्या थ्रू सांगतो की विजा आपलं सौर ऊर्जा आपण प्लेट बसवल्याच्या नंतर एखाद्या वेळेस तुमची प्लेट ती दगडानं खराब झाली तर त्याला काय करा, धूत जाऊ नका. धूल झाली, माती झाली तर त्याला पाण्यानं दिवसा धुवू नका. कारण की काय झालं, महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी ती प्लेट फुटल्याच्या नंतर धुत असताना 2 शेतकऱ्याचे हात जळलेले आहेत. म्हणून माझी विनंती, जरी तो स्वच्छ करायचे असेल तर रात्रीच्याला करा. म्हणून ही तुम्हाला एक सांगू इच्छितो, कारण की हे आपल्या शेतकऱ्याला कोणी सांगत नाही. म्हणजे ते प्लेट वाटल्या साफ करायचीच नाही, म्हणजे करायचे असले तर रात्रीचा करत जा. म्हणून सगळ्यात सोपे सांगतो. त्याच्यानंतर विजा कडकडत असताना शक्यतो आपला जो मित्र आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव. हे झालं विजेबद्दल. आता तुम्हाला गारपिटीबद्दल सांगतो. हे गारपीट कुठं कुठं होते, कसे होते, तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. पण तुम्हाला सांगतो, या गारपिटीवर मला अभ्यास करण्यासाठी 15 वर्ष गेले. तर यापुढं लक्षात घ्या, गारपीट कुठं होते तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी खडकाची जमीन असते, डोंगराळ जमीन असते, तिथं गारपीट होते असं वहीमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला सांगतो, जिथं समजा हे डोंगर आहे बघा, भविष्यामध्ये जर गारपीट झाले ना त्या डोंगरावर खूप होईल, पण त्या डोंगराच्या बाजूला काळीची जमीन असली ना तिथं गारपीट होणार नाही. झाले तरी बोरावडी होते. म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं. एखादी नदी आहे का, नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. म्हणून हे कायमचं लक्षात घ्या. एखादा कॅनल असं, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. म्हणून हे कायमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. सगळ्यात सोपं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर हवा उंच जायला हवी आणि हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला. पण आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये 2018च्या नंतर इतकी गारपीट वाढली. तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. या 2020 पासून गारपीट वाढण्याचं कारण सांगतो. आत्तापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे तिथलं आभाळ म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याकडं कधीच येत नव्हतं. पण काय झालं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या इकडं ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाल्याच्या नंतर वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असल्यामुळं ते बाष्प आपल्याकडं खेचल्या चाललंय. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली. गारपीट कमी करायची असेल तर झाडं लावावं लागते. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत सांगतो, मग हे तापमान कशामुळे वाढलं, नुसते झाडं नसल्यामुळेच नाही वाढलं. सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झालेत, औद्योगिकीकरण झालं, वाहनं वाढले, वाहनामध्ये AC वाढलं, AC मुळे गाड्या तापल्यामुळं तापमान वाढलं. तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला, महाराष्ट्रातला पाऊस वाढला. पण तो इतका वाढला की तो कमी वेळेत जास्त पडायला. हे तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावायला लागतील. म्हणून म्हणतो, शेतकऱ्यांना जर परत प्रश्न एखाद्या मनात आला असं, झाडं नसले तरी पाऊस पडतो का? मी म्हणतो, झाडं नसले तरी पाऊस पडतो. वाळवंटात पडतो, वाळवंटात देखील पडतो, राजस्थानला पडतो. पण झाडं नसले तर पाऊस कसा पडतो, जगातून पाणी ओतल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा, पुण्याला पाऊस कसा पडतो, रिमझिम पडतो. म्हणून म्हणतो, भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. आणि परत एक सांगतो, वसंत सोगावे पाटील यांना सांगतो की आज जे आदिदादाचा वाढदिवस आहे, त्यांचे जितकं वय असं, माझी तुम्हाला विनंती आहे, तितके झाडं काय करा, तुम्ही गावामध्ये लावा. कारण की माणसाने, प्रत्येक जणांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना एक तरी कमीत कमी झाड लावा. असं जर झाडं लावले तर हे पृथ्वीचं वातावरण टिकून राहील, तरच आपला पाऊस कायम राहील. म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यानंतर हे झालं झाडाबद्दल. आता तुम्हाला सांगतो, या ठिकाणी शेतकरी आलेत. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम शेतकरी, ऊस आहे तुमच्याकडे, या ठिकाणी ऊसाचे शेतकरी आहेत म्हणून सांगतो. थोडंफार शॉर्टकटमध्ये सांगतो. यापुढं ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारत जाऊ नका. तुम्हाला काय केलं, तुमच्यामुळं ऊसाबद्दल, हरभऱ्याबद्दल, म्हणजे कापसाबद्दल इतका अभ्यास केला. 500 1,000 लोक मला अभ्यास करावा लागला. त्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो, ऊस किती टन होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही. एक सोपं गणित सांगतो. ऊस जात असताना तुमच्या फक्त ऊसाचे कांडे मारायचे सरासरी. कोणी सांगाल का, एखादा शेतकरी गेल्या वर्षी सरासरी तुमच्या ऊसाला कांडे किती होते? 35
25. तर तुम्हाला सांगतो यापुढं कोणालाच विचारत जाऊ नका ऊस किती टन होणार आहे. त्या स्लेबवाल्याला नाही, त्या कारखान्यावाल्याला नाही, काहीच नाही. सगळ्यात सांगतो तुम्ही समजा 1 एकर ऊस लावला आणि तुमच्या ऊसाला 1च कांडं लागलं, त्याला 2 न गुणायचं. 2 कांडे लागले 2 न गुणायचं. 10 कांडे लागले 2 न गुणायचे. 15 लागले 2 न गुणायचं. 20 लागले 2 न गुणायचं. या ठिकाणी शेतकरी त्यांच्या ऊसाला 25 कांडे लागले. 25 गुणिले 2 मी म्हणतो 48 49चा उतार आला. सांग किती आला होता? बरोबर आहे ना. ही गोष्ट लक्षात घ्यायची, कोणालाच विचारत जाऊ नका. त्याच्यानंतर परत एक सांगतो गहू किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही. तुम्हाला एक सोपं गणित सांगतो. या ठिकाणी कोणी शेतकऱ्यानं गहू काढत असताना ओंबीतले दाणे मोजले होते का? तुम्ही मोजले होते ना? किती भरले? 45. आता यापुढं गहू किती क्विंटल होणार आहे त्या मशीनवाल्याला नाही विचारायचं, त्या हलेरवाल्याला नाही विचारायचं. एक सोपं आहे. गहू काढत असताना ती ओंबी चोळायची. तुमच्या ओंबीमध्ये 3च गहू निघाले का तुम्ही म्हणायचे 1 क्विंटल होणार. या ठिकाणचे शेतकरी म्हणतात त्यांनी मोजले, खरं त्यांच्यासाठी माझ्याकडून धन्यवाद. तर त्यांच्या ओंबीमध्ये 45 दाणे होते. मग त्या 45ला 3 न भागायचं. म्हणजे मी म्हणतो 12 33 39 15 14 42 15 मध्ये तुम्हाला 14-15चा उतार आला सर. किती आला होता? म्हणजे 3 न भागायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत सांगतो सोयाबीनचे शेतकरी असं तर तुमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगतो सोयाबीन किती होणार आहे आणि आपल्याला त्या आडतेवाले कोण किती उचल करायची कोणाला विचारत नाही. एक सोपं करून सांगतो गेल्या वर्षी सोयाबीन काढत असताना तुमच्या सोयाबीनच्या झाडाला सरासरी शेंगा किती होत्या कोणी सांगेल का? सरासरी किती होत्या? 70. पुन्हा आणखीन इकडे 40 म्हणाले कोणतं. तर तुम्हाला एक सांगतो यापुढे सोयाबीन किती होणार आहे कोणाला विचारत नाही. शेतात जायचं, शेतातले 3 झाडं उपटायचे. एका झाडाला यांच्या सांगतो आधी मी, एका झाडाला 50 शेंगा, एका झाडाला 60 शेंगा, एकाला 70 आणि एकाला 80 भरल्या. हे मधलं पकडायचं. हे शेतकरी म्हणतात 70 होत्या. मग तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागल्या की 1 क्विंटल सोयाबीन होते. आता यापुढे हे गणित लक्षात घ्यायचं. तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही. 6 शेंगाला 1 क्विंटल सोयाबीन. मग यांच्या 70 शेंगा. मग त्या 70ला 6 न भागायचं. 60 आणि परत 10 उरले. 6 2 मी म्हणतो तुम्हाला 11.5-12 क्विंटलचा उतार आला. बरोबर आहे ना. आणि इथं 40 शेंगावाले कोणतरी म्हटलं त्या 40ला 6 न भागा. 6 18 6 24 6 35 6 7 36 6 47 7 क्विंटलचा उतार आला. सगळ्यात गोष्ट लक्षात घ्यायची ना. तुम्ही काय करता डकसाहेब म्हणले शेंगाला मोजायच्या. तुम्ही धुऱ्याच्या कडीचा 300 शेंगाचा मोजता आणि मोजा डकसाहेब सांगा होता. म्हणजे तुम्हाला सांगतो धुऱ्याच्या कडीचं धाड घ्यायचं नाही. मधले 3 उपटायचे आणि सरासरी मोजायचं. त्याच्यानंतर परत सांगतो कापसाबद्दल बी इतका अभ्यास आहे. तुम्ही कापसाचे नुसते बोंड सांगितलं तर तुम्हाला गेल्या वर्षी किती कापूस झाला इतका सांगतो. इतका अभ्यास केलेला आहे. पण तुमच्या नांदेड, कंधार, लोहा, नायगाव, बिलोली, त्याच्यानंतर जळकोट ह्या भागामध्ये फिरत असताना पेनो तर तुमच्या भागातली जमीन हलकी आहे. माझं तुम्हाला एक म्हणणं आहे. तुम्हाला विद्यापीठ काय करतं तुम्हाला लांब ड्युरेशनच्या सोयाबीनच्या जाती देतं. तर तुम्हाला एक माझी विनंती तुम्ही काय करा तुमच्या भागामध्ये जमीन हलकी असल्यामुळं तुम्हाला लवकर येणाऱ्या जाती पाहिजे. तुम्हाला सांगतो परभणी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ हे जे जाती काढते ते काय करायले हे जे जाती काढायलेत ना ते लांब पल्ल्याच्या जाती काढतात. लांब पल्ल्याच्या जातीवर काय होतं येल्लो मोजा केलंय. माझी सगळ्याला विनंती जितकं लवकर येणार त्यालाच महत्त्व आहे. म्हणून लवकर येणाऱ्या जाती सोयाबीनच्या करा. कारण की तुम्ही उशिरा येणार करताना तुमच्या याच्यावर येल्लो मोजा घेता. एक सोपं उदाहरण सांगतो. या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत म्हणून तुम्हाला आमदार आहेत म्हणून तुम्हाला सांगतो शाळेत जर मुलगा उशिरा आला तर त्याची जागा पाठीमागं नसतं. शाळेत जर मुलगा आला तर त्याची जागा पाठीमागं असते, पुढं नसते. म्हणून जे लवकर पेरेल आणि जे लवकर येणाऱ्या जाती करेल त्यालाच उतार येतो. म्हणून माझं सांगतो की गेल्या वर्षी देखील मी सोयाबीन करत असताना मी आपल्या विद्यापीठावर अवलंबून नाही राहिलो. कारण की परत सांगतो एका ठिकाणी काय झालं की मला एका ठिकाणी विद्यापीठाचा कार्यक्रम होता आणि ते म्हटले की आपलं जे विद्यापीठाच्या जाती आहेत ना त्या काय केलेल्या असतात त्या संशोधित केलेल्या असतात. त्याची 3दा तपासणी केलेली असते. मग नंतर शेतकऱ्याला देतात. मग मी म्हटलं मी काय केलेलं आहे प्रायव्हेट कंपनीची जी एक जात घेतली तर त्यांना म्हटलं मी इन्व्हेस्ट कंपनीचे इंदोरचे एक जात घेतली. मग त्यांनी म्हटलं मग ते प्रायव्हेट आहे आणि हे म्हणजे आपलं विद्यापीठाचं नाही. तर त्यांना एक सांगितलं मी त्यांना काय उत्तर दिलं तुम्हाला एक सांगतो. या ठिकाणी तुम्ही शेतकरी जमलेले आहेत. तुमच्या गावामध्ये एक सरकारी दवाखाना आहे मोठा. इथं नायगावला आहे, नांदेडला आहे. तुम्ही किती जण त्या सरकारी दवाखान्यामध्ये जातात हात वर एक करा.
एक दोघं जातात फक्त, बरोबर आहे ना? कशामुळं? त्या सरकारी दवाखान्यामध्ये MD येतं, सगळे क्लास 1, सगळे म्हणजे डिग्र्या, सगळे डॉक्टर आहेत. पण कशामुळं? कारण की जे प्रायव्हेटवाले असतात ते चांगली सुविधा देते, गव्हर्नमेंटवाले काय करतात, सुविधा देत नाहीत. म्हणून काय करायचं, म्हणून जे चांगल्या कंपनीचे बियाणे वापरत जा, जे चांगलं आहे ते सगळं चांगलं असतं. म्हणून अशा तुम्हाला एक माहिती सांगितलं. तर या ठिकाणी शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की शेती करत असताना हवामान आधारित शेती करा. निसर्ग म्हणतं पाऊस जास्त आहे, पावसावर येणारे पिकं करा. भविष्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्तीला तुम्हाला सामना करावा लागेल. तुम्ही जर केळी लागेल तर मागं तुम्ही उन्हाळ्यामध्ये केळीचं खूप नुकसान झालं. त्याच्यामुळं निसर्ग म्हणतं पाऊस जास्त तर पावसावर येणारी पिकं करायची. मग काय येऊ शकतं, फक्त ऊसच एक असं पिकं की ते परवडतं. म्हणून निसर्ग पाऊस जास्त असला तर ऊसाकडे वळा. त्याच्यानंतर निसर्ग म्हणतं थंडी जास्त आहे तर थंडीवर येणारी पिकं करायची. मग कोणतं पीक करायचं, जे थंडीनं कोणतं येऊ शकतं, एक तर गहू येऊ शकतो, हरभरा येऊ शकतं. निसर्ग म्हणता आभाळ जास्त आहे, ऊन जास्त आहे, तर मग वेलवर्गीय पिकं करायला हरकत नाही. म्हणून हे लक्षात घ्यायचं, निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नका. त्याच्यानंतर काय होतं, आपल्या इकडले शेतकरी काय करतात, एका ठिकाणी एखाद्याला यूट्यूबवर बघतात, या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला 2 कोटीचं अद्रक झाली, हे झाले, मग आपण बी करावं. तुम्हाला सांगतो, ज्या भागातलं वातावरण त्यांना जमतं, दुसऱ्यानं केलं म्हणून आपण कधीच करायचं नाही. आपल्या समजा नांदेड जिल्ह्याला काय सट आहे, कसं जमतं, आपल्याला लेबर भेटतात का नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि तेच पिकं घ्या. म्हणजे दुसऱ्यानं केलं म्हणून आपण करू नका. आपल्याला जे जमतं, आपल्या भागात जे सूट होतं असंच पिकं घ्या. म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो. त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो, भविष्यामध्ये हवामान आधारित शेती करावं लागेल. पण शेती करत असताना काय करा, या शेतीकडे लक्ष द्या. भविष्यामध्ये 2035ला तुमचे दिवस येणार आहेत, कारण की 2035 पर्यंत शेती तुम्हाला विकायला भेटणारच नाही. वताडाच्या जमिनीसुद्धा 1 कोटीपर्यंत भाव जातील. म्हणून म्हणतो, हयातच्या निश्चित सांभाळून ठेवा, आपली प्रॉपर्टी म्हणून तरी सवा. म्हणून तुम्हाला एक माहिती असं सांगतो, भविष्यामध्ये दिवस येणार आहेत. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे, जमिनीतली पाणी पातळी वाढण्याबद्दल त्यांचा एक प्रश्न आहे. तर जमिनीतली जर पाण्याची पातळी असेल तर या ठिकाणी वसंतभाऊ सुगावे त्यांना एक सांगू इच्छितो. आणि स्टेजवर संपूर्ण कार्यकर्ते, संपूर्ण सभापती, संपूर्ण महोदय बसलेले, तर त्यांच्याकडून काय करा, या नाला खोलीकरण करून घ्या. नाला खोलीकरणच्या स्कीम भेटत्या. योगायोगानं तुमचं गाव पोखरामध्ये आहे, त्या पोखरामध्ये वडा खोलीकरण, रुंदीकरण सगळ्या गोष्टी करा. जर पाणी जमिनीत जिरविलं तरच पाण्याची पातळी वाढते. म्हणून हे तुम्हाला सांगतो, एखाद्याच्या शेताजवळ समजा नाला असं तर त्याची खोली करून घ्या. असं केल्याच्या नंतर जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढते. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, भविष्यामध्ये झाडं लावावं लागते. झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा. परत काही शंका असेल तर 2 मिनिट थांबतो. या ठिकाणी पाटील यांनी बोलीला माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि जाता जाता मात्र तुमच्या नांदेड जिल्ह्यासाठी तुम्हाला सांगतो, काय केलं, तुम्हाला सांगतो, नांदेड जिल्ह्यामध्ये येत असताना खूप ठिकाणी उतरून पाहिल्याच्यानंतर तुम्हाला पाऊस खूप कमी येईल. म्हणून मी काय केलं, यूट्यूबला 3दा व्हिडिओ टाकला. एकदा रीलला टाकला, परत यूट्यूबला टाकला, पुन्हा एकदा टाकला, पुन्हा त्या मंदिरातून टाकला. म्हणलो खास करून नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडलेला आहे. म्हणून ह्या 4-5 दिवसात खूप पाऊस पडणार आहे. माझ्याकडून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी मला बोलिलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.